हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आषाढ मास चालू झाला आहे, त्यावेळेस आपण आषाढामध्ये तळण करत असतो। त्यासाठी आपण आज उडदाची डाळ एक 4-5 तास भिजत घातलेली आहे गरम पाण्यात, कोमट पाण्यात, आणि ती आता असे चाळणीवर उपसून ठेवली आहे। आपण ते मिक्सरला वाटून उडदाचे वडे करणार। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे 1 इंच आल्याचे तुकडे आणि 2-3 लसूण जास्त घालायचा नाही, उग्र होतं। आणि त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि वाटणार आहोत। आपण मिक्सरला बारीक करून घ्या, पाणी अगदी थोडं घालणार आहोत। आपण हे आता मिक्सरवर पीठ काढलेलं आहे, बारीक केले। ते उडदाचं पीठ खूप असं छान फेटायचं, जोपर्यंत हे पांढरं शुभ्र नाही होत। फेटल्यामुळे तुमचा वडा हलका आणि छान फुगतो आणि तेल पण जास्त पित नाही। असं साधारण 5 ते 10 मिनिटं एकच दिशेने हलवायचं आपल्याला, असं फेटून घ्यायचं। हे असं येलो दिसतंय, ते खूप फेटल्यानंतर चांगलं थोडं व्हाईट दिसायला लागतं। साधारण 1 वाटी डाळ 8 तास भिजत घातलेली आहे, 5-6 तास अंदाजाचं। आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्यात भिजत घातले तरी चालेल। अशी हलकी करून घ्यायचं आहे। एकाच दिशेने आपल्याला हलवायचं आहे। पीठ असं सुटायला हवं। हे असं सुटायला हवं पीठ। असं छान सुटायला हवं। आपण कढई तापत ठेवलेली आहे। पीठ चांगलं झालंय हे बघण्यासाठी आपण एक असा पाण्याचा गोळा घेणार आहोत या पिठात आणि वाटीत पाणी घेऊन असं टाकणार आहे। असं तरंगायला लागला की आपलं पीठ झालं असं समजायचं। आपण चेक करूया तेल तापलंय का। तेल तापलेलं आहे आपलं। आपण आता
वडे सोडणार आहे करून. असं वाटीला आपण असं लावून असं वडा सोडणार. जास्त दाटी वाटीने टाकणार नाही आपण, आणि त्याच्यावर असं तेल सोडलं की ते ऑटोमॅटिक चिटकत नाही. गॅस कढईत तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. नंतर गॅस मंद लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत. आषाढ महिना म्हटलं की आपल्याकडे पारंपरिक तळण होतंच, ते आपण करत आहोत. वडे चांगले आतून शिजायला हवे म्हणून गॅस बारीक करायचा आहे. छान आपल्या असे डाळ फेटली ना पीठ, तर आपले वडे छान हलके आणि छान होतात. अगदी बाहेर मिळतात तसे वडे होतात आपले. थोडं आपण गॅस मोठा करूया. जास्त याच्यात तळलं तर तेल जास्त पितात ते. तुम्ही या प्रकारचे वडे नेहमी नक्की करून ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत ते. आपले वडे छान झालेले आहे. आता आपण काढून घेणार. कुरकुरीत आणि छान झाले. आपण ते काढून याच प्रकारे आपण पुन्हा वडे करून घेणार आहोत.
वाटीला थोडं पाणी लावायचं आहे आणि असा गोळा ठेवून, त्यामुळे पातळ पीठ नाही भिजवायचं आहे आपल्याला. वाटताना पाणी खूप कमी घालायचं आहे. असं करून सोडून द्यायचं. बघा आपले रेडीमेड वडे जसे मिळतात तसे झालेले आहेत. सोपे आहेत. एक टिप फॉलो केल्यानं 1-2 कसं भिजवायची डाळ आणि फेटून घेण्याची पद्धत कळली ना तर वडे करायला अगदी सोपे आहेत. या प्रकारे आपण तळून घेणार आहोत. हे बघा आपले वडे बघा किती सुंदर मोठे झालेले आहे. अगदी मार्केटसारखे झालेले आहे. मार्केटसारखे झालेले आहे आणि छान फुगलेले पण आहेत. आता आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत. खोबरं घेतले, डाळ्या घेतल्या, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, मीठ आणि साखर असं वाटून घेणार आहे बारीक. आपले मेंदू वडे रेडी आहे. चटणी पण रेडी आहे. तुम्हाला असे मेंदू वडे घरी नक्कीच छान तयार करता येते. हे बघा खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहे. तुम्हाला आवाज येतो आणि तोडून बघायला हवं. एकदम छान सच्छिद्र झाला आहे आणि छान झालेला आहे. चव पण सुंदर आहे. पोकळ झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.